वेगानं जातो. ह्या मायेचा विषय तोडून तो सरळ अशा वेगानं जातो की ब्रह्मरंध्रामध्ये जाऊन धडक देत असतो. मग इथं सप्तचक्राचं जे उल्लंघन असतं त्याला काही कळत नाही, डायरेक्ट जाऊन पडतो. जसं आता आपण पुण्यातून दिल्लीला चाललो, विमानाने डायरेक्ट गेलो, काही कळत नाही, कुठं गाव आलं काय गेलं समजत नाही. तेच रेल्वेने गेलो मग स्टेशन लागली जातात. रेल्वेचा वेग जरी असला तरी गावं झुडपं दिसतात. तेच आपण मोटारने गेलो, एस टीने गेलो तरी त्याची गती कमी होते. सगळं कार्य आपल्याला दिल्लीपर्यंत जाताना सगळी गावं दिसतात. तेच आपण कारने गेलो तरी ती गावं दिसतात. तेच आपण मोटरसायकलवर गेलो तरी सगळं दृश्य दिसतं. आणि तेच आपण जर सायकलीवर गेलो तर ते सगळं दृश्य दिसतं. आणि पायी गेलो तरी सगळं दृश्य दिसतं. विमानाच्या वेगानं मीन मासा म्हणजे मीन मार्ग ज्याला म्हणतात तो विमानाच्या वेगाचा मार्ग असतो. ज्याचं मन ज्याच्या ताब्यात आहे त्याला मीन मार्गाने जाण्याचा अधिकार पॉवरफुल तयार होतो. हे सगळं आपल्या जीवाच्या ठिकाणी आहे, आपल्या जवळ आहे, आपण समजून घेत नाही. म्हणून ही क्रिया घडते आणि या क्रियेचं स्वरूप घडत असताना जीवनामध्ये खरा मार्ग ध्यानरूपी मौन नामस्मरणामध्ये संत महात्म्यांनी सांगितलेला आहे. म्हणून तुझा आहे तुझ पाशी परी तू जागा चुकलाशी. आपल्या जवळ असून सुद्धा आपल्याला कळत नाही. आणि मग आपण म्हणतो मीन मार्ग काय, कपोत मार्ग काय, विहंगम मार्ग काय, विपलिका मार्ग काय, हे आपल्याला कळत नाही. म्हणून आपण फक्त नामस्मरण करा, आपण फक्त ध्यान करा, कशाचाही विचार करू नका. फक्त आपल्या मनाचा भाव नामाशी नामरूप करा. आणि मग जे खरं आहे तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होजे. मग सगळ्या सुखाचा आनंद घ्या. देहासाठी लागणाऱ्या सुखाचा आनंद, बहिर्निष्ठ प्रपंचातल्या मुलाबाळांच्या सुखाचा आनंद आणि अंतर्निष्ठ जीवाच्या ठिकाणी असणारा मायेचा प्रभाव बाजूला काढून परमात्म सुखाचा आनंद भोगण्याचा अधिकार याच देही याच डोळा पाहे मुक्तीचा सोहळा. सो तो परमात्मा, हम तो जीवात्मा. ळ दोन्ही अक्षर आहेत निराकार शून्यकार. म्हणून जीव आणि देव निराकार आहे. दोन्हींचा लाघव एके ठिकाणी करायचा असेल तर माया आडवी येणार नाही. बाबांनो नामस्मरण करा म्हणजे काही नाही. अंगात येणं कसलेही प्रकारे या ठिकाणी नाहीत. आणि अंगात ज्यांचे येतं ते अंगातलंही ते स्वरूप नाही. कारण त्याच्या जीवनामध्ये तो जे मागील जन्मामध्ये कासे पहा खेळ खेळणारी मंडळी असतात, खेळ खेळणारी, लेझिम खेळणार, त्यांना डफडं वाजलं, ढोल वाजला की त्यांच्या अंगामध्ये स्फुरण तयार होतं, नाचण्याचं स्फुरण तयार होतं. आता कलियुगामध्ये नाच गाणं आहे ना आता हल्लीचं, ते नाचणं म्हणजे काय बोलावं याच्याबद्दल जर बोललं तर यथायोग्य नाही. तालावरलं नाचणं नाही, कोणत्या तालावरलं नाचणं नाही. म्हणजे त्या ठिकाणी तो नाचतो कशामुळं? त्या आवाजाचा त्याच्या अंगात संचार म्हणजे ऐकला गेला की त्याचं स्फुरण वाढतं. आणि मनाचं स्फुरण वाढलं की तो नाचायला लागतो. आणि याला तुम्ही अंगात म्हणणार. काय सांगणार? अंगात आलं. काय नसतं तसं नामाची पावर तयार झाली ना मग त्या माणसाचं, मग तुम्ही म्हणता ती लोक मागे जन्माचं देवाच्या पुढं अंगात आणून घुमून सांगतात. काय बालका काय म्हणत असतील ते बिचारे पण म्हणतात आणि मग अंगात सांगतात की तुझं भलं होईल का वाईट होईल काही माहिती नसतं. मागील जन्मामध्ये भगवंताचा नामस्मरण करणारा माणूस आणि तो कोणत्या चक्रावर गेला असेल तर पुन्हा या चक्राचं त्याला स्मरण झालं
की तो त्याचा पुण्याही त्याचे आहे तोपर्यंत तो मार्गदर्शन करतो आणि मग ते संपलं की त्याच्या अंगातला महाराज झालेला असतो. मग महाराज की काय सोडता येत नाही आणि सांगितलेलं काय खरं ठरत नाही, अशी अवस्था होते. आणि म्हणून मिळालेली पुण्याही नासून टाकतो. ही काय या जन्मातली नाही आणि त्या अंगातल्या स्वरूपातली नाही. मागील जन्मामध्ये त्याने नामस्मरण केलेलं होतं. कोणत्या गणेश चक्रावर गेला, आधार चक्रावर गेला, गणपती प्रसन्न झाला, ब्रह्मदेव प्रसन्न झाला, शंकर प्रसन्न झाला, विष्णू प्रसन्न झाला, देवदेवता प्रसन्न झाले, अष्टसिद्धी प्राप्त झाल्या की मग त्या वापरत असतो. आमच्या इकडं देऊळगाव गाडा त्या ठिकाणी नारायण बेट आहे. नारायण महाराज बाबांच्या काळामध्ये होते. हंबीर म्हणजे 1800 सालाच्या काळामध्ये नारायण महाराज होते. अष्टसिद्धी प्राप्त होते. आणिमा गणिमा रहिमा सगळ्या सिद्धी प्राप्त होते. रेल्वे थांबवली, एक्सप्रेस रेल्वे केडगाव स्टेशनला थांबत नव्हती. त्यांनी त्या रिद्धिसिद्धीच्या पावरनं त्यांनी ती थांबवली. म्हणजे लोक तिथं चमत्काराला भुलली गेली, महाराजांच्या पाया पडू लागले. ह्या विहिरीत बुडी मारली तर दुसऱ्या विहिरीत निघत होती. हातावर माती घेतली तर खडीसाखर बनत होती. आणि त्या कालामध्ये तिथं जेवण तिथं द्यायचे. मग त्या जेवणाचा एवढा प्रसाद राहायचा. आजूबाजूचे जे शेतकरी होते नांगरटी करण्यासाठी उन्हाळ्यात नांगरटी करायची आणि दुपारच्या जेवणाला तिथं जाऊन जेवायचे. एवढा एक पातेलभर भात टाकला तर तो हजारो लोक जेवून गेले तरी संपत नव्हता. हे रिद्धिसिद्धी प्राप्त झाली. आणि शेवटी सगळ्या रिद्धिसिद्धी संपल्या. रक्तपिती होऊन मरावं लागलं. काय उपयोग झाला? काही उपयोग झाला. म्हणून आपली मिळवलेली संपत्ती जर आपण वाटून टाकली तर आपल्या मुलाबाळांना आपल्याला राहणार नाही. तशी परमार्थातली नामाची संपत्ती आपल्यासाठी करावा. संत महात्म्यांची संपत्ती नामाच्या पावरानं नष्ट का झाली नाही? नैष्कर्म स्थितीमधली त्यांची संपत्ती होती. उन्मुळीच्या सुखात पांडुरंग भेटी म्हणून त्यांची संपत्ती नाश पावली नाही. म्हणून साईबाबांची संपत्ती उन्मुळीतल्या सुखातली होती. म्हणून ते काय सगळ्यांना सारखं देत नव्हते. कुठंतरी असला प्रसंग तयार झाला तर ते वापरत होते. तसं काय दररोज जाऊन काय वापरत नव्हतं. डोक्या हॉटेलला जा बाबा झाला ब्रह्मस्वरूप असं कधी त्यांनी म्हटलेलं नाही. लोकांना ते आवडतं आणि आपण स्वतः नामस्मरण करून ब्रह्मस्वरूप व्हायचं, देवरूप व्हायचं सोडून देता. आणि मग आशीर्वाद पाहिजे. आशीर्वाद संतांचा तुमच्या पाठीशी अहोरात्र आहे. पण तुम्ही नामस्मरण केलं तर त्याचा फायदा होईल. म्हणून आध्यात्मिक शिबिरामध्ये राहिलेले आता 8 तारखेचा मुहूर्त, 9 तारखेचा मुहूर्त आणि 10 तारखेचा मुहूर्त, या मुहूर्तामध्ये तुम्ही नामस्मरण करायला या आणि आपला असणारा रोग घालून टाका. आपल्या असणाऱ्या अडचणी खुटीला टांगून ठेवा. असं ताकद तुमच्या नामाच्या पावरानं तुम्हीच तयार करा आणि आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्या. या आध्यात्मिक शिबिरामध्ये आपलं लक्ष लागलं नाही, लागलं जात नाही ना. इथं एकमेकाच्या नादानं ते लक्ष लागलं जातं. नामस्मरण इथं प्रत्येकाचं चालू राहतं. तुमचं मन बाहेर गेलं, दुसऱ्याचं मन नामावर आहे. मग त्या नामाची त्या वातावरणामध्ये ताकद होऊन तुमचं मन बाहेर पडत असताना पुन्हा नामाकडे येऊन चिकटतं. म्हणजे त्या नामाचे पावर तुम्हाला या सामुदायिक ध्यानरूपी मौन नामस्मरणाच्या रूपानं आठवण हे शिबिर आहे. इथं आठवण आहे, त्या परमात्म्याची आठवण आहे. शिबिरामध्ये आपलं अंतःकरण शुद्ध करून जा. खटनट यारे शुद्ध होणे जा रे, दौंडे पिठी भावे
चोखा मेळा हे आध्यात्मिक शिबिराचा उपयोग आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्या. ब्राह्ममुहूर्तावर जाती ऐशी घडी पुन्हा नव्हे, आलेली वेळ पुन्हा प्राप्त होणार नाही. मायेतले प्रपंचाचे उद्योगधंदे दररोज चालू आहे. माया तुम्हाला एक प्रपंचात सोडणार नाही. एक उद्योग संपला की दुसरं मडत तुम्हाला समोर आणून ठेवते. माया ही खटनट आहे आणि मायेतल्या विषयामध्ये आपण गडून जातो. आता इथं आले असतील काकी, मैड काकी, कोणाच्या गेले म्हणले, कोणाच्या याला बारशाला गेले म्हणले. बारसं काय, बारसं येणार आहे जाणार आहे. यंदा नाही गेलं तर पुढल्या वर्षी बारसं होईल. म्हणून काय आपला परमार्थ पुन्हा येणार आहे का? नामस्मरण पुन्हा मिळणार आहे का? जाती ऐशी घडी पुन्हा नव्हे, मनुष्य जन्म पुन्हा मिळणार आहे का? क्षणाक्षणानं आयुष्य संपणार आहे. म्हणून मायेतल्या विषयाला जरा तिलांजली द्या, म्हणजे दूर सोडा आणि आध्यात्मिक शिबिरामध्ये सामील होऊन आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्या. एवढीच विनंती या ठिकाणी तुम्हा सर्व भाविक जनांना, बंधू भगिनींना आध्यात्मिक शिबिराच्या रूपानं आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्या. तुमच्या मनाचा ठाम निश्चय करा. निश्चयाचे बळ तुगा म्हणे, तेच फळ. निश्चय पक्का करा. देह जावा आत्वारा हो, पांडुरंग दृढ भाव. देह गेला, देह उठवायचा नाही, देह सोडायचा नाही. मन जाऊ द्या, मन जाना तो जाना दो, मत जाना दो शरीर. ना खायचे कमान तो कहा लगाएगा तीर. मग त्या धनुष्यबाणाला बाणच अशी दोरीच खिचली नाही तर तीर कुठं पुढं जाणार आहे. तसं तुमचं शरीरात उठवलं नाही तर मन आपोआप अंमलत नामाकडे येणार आहे. त्याला यावंच लागणार आहे. आणि ह्या सगळ्यांच्या आध्यात्मिक शिबिरामध्ये तुमचं अंतःकरण शुद्ध होणार आहे. म्हणून ती आलेली संधी सोडू नका. एवढीच विनंती या ठिकाणी करून शुद्ध होऊन खटनट या रे, शुद्ध होऊन जा रे, दौंड पिठी पावे चोखा मिळा, तरी अवधान ऐकले दिजे. बाबांनो, हा जाती ऐशी घडी पुन्हा नाही. या ठिकाणी प्रत्येकाचे अनुभव अलग अलग आहेत. तुमची दुखणी पळून जातील, पाय दुखाचे राहतील. नामावर लक्ष ठेवा, एकाग्रता मिळवा, जीवनातलं भाग्य प्राप्त करून घ्या. ही आठवं शिबिर आहे, आठवण आहे त्या परमात्म्याची, पांडुरंगाची. या ठिकाणी आपण करतोय. ब्राह्ममुहूर्तावर त्या मुहूर्ताचा उपयोग करून घ्या. एवढीच विनंती करून या ठिकाणी केलेली प्रवचन रूपी सेवा वेडी का वाकडी देव जाणे. आपुल्या बळे नाही मी बोलत, सखा पांडुरंग वाच्या द्यायची. त्या भगवंताची ती वेदवाणी माझी नाही. मी काय बोललो, मला काय तपास नाही. त्या भगवंतानं या देहामधून वधवून घेतली. तुमच्या देहामध्ये तो भगवंत तुमची वेदवाणी वधवून घेतो. पण तुम्ही मायेमध्ये वापरता, माझं माझं म्हणता, द्वैत करता. म्हणून असणारा भगवंत जवळ तुमच्या उपयोगी पडत असून सुद्धा कळत नाही. म्हणून तुझा आहे तुझ पाशी, परी तू जागा चुकलाशी. बाबांनो, हा मनुष्य जन्म पुन्हा नाही. म्हणून हे आध्यात्मिक शिबिर, हा योग तुमच्या दारामध्ये आलेले आहे. नामाची गंगा या ठिकाणी वाहत आहे. या नामाच्या गंगेमध्ये ध्यान स्वरूपामध्ये नामस्मरण करा. एवढी विनंती करून केलेली प्रवचन रूपी सेवा तुमच्या हृदयातल्या रामाच्या चरणी अर्पण करतो आणि प्रवचन रूपी सेवेला विराम देतो. कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की, गुरु तुकाराम महाराज की, जगद्गुरु महाराज की, जनार्दन महाराज